तुम्ही जर आपला अँड्रॉइड ॲप डाउनलोड केलं असेल तर ते नक्की करा. MPSC ट्रिक्स बाय अजय कुमार असं गुगल प्ले स्टोरवरून ते ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा त्या ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, तिथूनही तुम्ही ते डाउनलोड करा. या ठिकाणी वेगवेगळे कोर्सेस खूप कमी किमतीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध होतील. त्याचप्रमाणे चालू घडामोडीचे महत्त्वाचे कोर्सेससुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत. तर हे ॲप्लिकेशन नक्की डाउनलोड करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC ट्रिक्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी अजय कुमार गोसावी. आज आपण इयत्ता 8वी चॅप्टर 2 विज्ञानमधला आरोग्य व रोग हा बघणार आहोत. ह्या चॅप्टरवर काही महत्त्वाचे पॉईंट आहेत की जे परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहेत, त्याच्यावर आपण फोकस करणार आहोत. दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. ठीक आहे. तर आज आपण वेळ न दौडता ॲक्च्युली आपलं जे लेक्चर आहे त्याला सुरुवात करूया. आरोग्य आणि रोग. आरोग्य आणि रोग म्हणजे तुम्हाला यामध्ये सुरुवातीला काय अभ्यासायचं आहे? रोगाचे प्रकार. रोगाचे प्रकार कशानुसार पडले जातात ना, त्यावरनं ठरलं जातं. म्हणजे जर कालावधीनुसार असेल तर दीर्घकालीन किंवा तीव्र रोग असणारे, किंवा कारणानुसार बघितलं तर अनुवंशिक रोग असेल, ओके, म्हणजे डाऊन संश्लेषण असेल, अनुवंशिक येणारा घटक. संसर्गजन्य रोग, असंसर्गजन्य रोग म्हणजे सर्दी, फ्ल्यू, डेंग्यू, किंवा असंसर्गजन्यमध्ये मधुमेह, हृदयविकार. सध्या रोग आरोग्य हा घटक का चर्चेत आहे? कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यानंतर झालेली महाराष्ट्रातली किंवा भारतातली पार्श्वभूमी, या सर्व गोष्टींमुळे रोगाचं प्रकार किंवा या घटकाला आपण आता थोडंसं फोकस करूया. सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी संसर्गजन्य रोग किंवा संक्रामक रोग. संसर्गजन्य म्हणजे जे संसर्गानं होत आहेत, म्हणजे दूषित हवा असेल, पाणी असेल, अन्न असेल किंवा इतर वाहक असेल. वाहक म्हणजे कीटक असतील किंवा प्राणी असतील, यांच्याद्वारे पसरणारे जे रोग आहेत ना, त्या रोगांना काय म्हटलं जातं? संसर्गजन्य रोग म्हटलं जातं. मग आता संसर्गजन्य रोगामध्ये सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा रोग तो म्हणजे टीबी किंवा त्याला आपण क्षयरोग असं म्हणतो किंवा ट्युबरक्युलोसिस असं म्हटलं जातं. आता टीबी हा जीवाणूजन्य रोग आहे, लक्षात घ्या. बॅक्टेरिया, जीवाणूजन्य बॅक्टेरिया. कोणत्या जीवाणूमुळे होणारा तो रोग आहे किंवा त्याचा कारक म्हणजे लक्षात राहू द्या, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली हा त्याचा कारक. त्या जीवाणूमुळे होणारा रोग तो म्हणजे टीबी, त्याला आपण क्षयरोग म्हणतो. क्षयरोग म्हणजे काय? तर त्या जो रोगी असतो त्या रोगी माणसाच्या थुंकीतून किंवा हवेमार्फत प्रसार होणं हा सगळ्यात महत्त्वाचं संक्रमणाचं माध्यम म्हणून बघितलं जातं. किंवा आपण एखाद्या टीबी रोग्याच्या सानिध्यात जर जास्त काळ राहिलो तरीसुद्धा आपल्याला त्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो, हे लक्षात घ्या. किंवा एखाद्या व्यक्तीला टीबी झालं आहे आणि त्या व्यक्तीच्या जर तुम्ही वस्तू वापरत असाल तर तुम्हाला सुद्धा त्याची लागण होऊ शकते. तर टीबी या लक्षात असू द्या की संक्रमण कशा पद्धतीनं होऊ शकतं टीबीसाठी. आता क्षयरोगासाठी लक्षणं जर बघितली तर तुम्हाला दीर्घ मुदतीचा जर खोकला येत असेल तर तुम्ही टीबीचं लक्षण आहे हे लक्षात येतं. आणि त्यानंतर हळूहळू काय होतं, तुमच्या थुंकीतून रक्त पडणं किंवा बऱ्याच केसेसमध्ये वजन कमी होणं असंही लक्षण पाहायला मिळतं. वजन कमी होतं टीबी झालेल्या माणसांना. श्वासोच्छ्वास प्रक्रियेमध्ये त्रास होणं म्हणजे कोरोनाचं जे महत्त्वाचं लक्षण म्हणून बघितलं जातं तसं टीबीसाठी श्वासोच्छ्वास प्रक्रियेमध्ये त्रास होणं हे सुद्धा टीबीचं एक महत्त्वाचं लक्षण आहे. मग टीबीवर कोणती लस आहे का? तर याचं उत्तर आहे हो. टीबी झालेल्या व्यक्तींनी BCG लस टोचून घ्यावी. BCG लस म्हटलं तर टीबी झालेल्या व्यक्तीवर असणारी ही लस आहे, एवढं महत्त्वाचं. आणि जास्तीत जास्त काय केलं जातं, ज्या व्यक्तीला टीबी झाल्या त्या व्यक्तीपासून दूर राहणं किंवा वेगळं राहणं सगळ्यात महत्त्वाचं ठरतं. तर टीबी हा एक महत्त्वाचा रोग आहे की जो संसर्गजन्य किंवा संक्रामक रोग म्हणून ओळखला जातो. टीबी नंतर दुसरा महत्त्वाचा रोग येतो तो म्हणजे कावीळ किंवा हिपॅटायटिस असं आपण म्हणतो. त्याच्यामध्ये विषाणूजन्य रोग आहे, हा जीवाणूजन्य नाही, हे लक्षात राहू द्या. हिपॅटायटिसचे एकूण किती प्रकार पडतात? तर एकूण 5 प्रकार आहेत. A, B, C, D आणि E अशा प्रकारे. आणि शक्यतो कावीळ म्हटलं की पाणी हे सगळ्यात महत्त्वाचं माध्यम आहे. दूषित पाण्यामधून सुद्धा कावीळचा प्रादुर्भाव होऊ शकतो. दुसरं म्हणजे रुग्णासाठी ज्या तुम्ही सुया वापरल्या जातात त्या सुयामुळं सुद्धा कावीळ होऊ शकतं. रक्तपराधन म्हटलेलं आहे यामुळं. कावीळमध्ये कसं असतं, पांढरी कावीळ आणि पिवळी कावीळ अशा पद्धतीनं असतं. म्हणजे याच्यामध्ये ज्या व्यक्तीला कावीळ होते ना त्याला भूक लागत नाही, हातपाय तोडल्यासारखं वाटतात. किंवा बऱ्याच वेळा काय होतं की जी पिवळी लघवी जी असते ना तर खूप मोठ्या प्रमाणात पिवळी लघवी येते, थकवा जाणवतो. आणि बऱ्याच केसेसमध्ये असं जाणवतं की जेव्हा त्या व्यक्तीने काहीही खाऊ द्या तर त्यांची उलटेचं प्रमाण जास्त असतं, म्हणजे सगळं बाहेर टाकलं जातं. तर याच्यामुळे कावीळ झालेल्या रुग्णामध्ये ही लक्षणं तुम्हाला पाहायला मिळतात. आता कावीळ झालेल्या रुग्णांनी कोणती काळजी घ्यावी किंवा त्याच्यावर उपाय काय केले जाऊ शकतात? तर त्या व्यक्तीने पाणी उकळून घ्यावं, पाणी गाळून घ्यावं, किंवा ज्या ठिकाणी स्वच्छतागृहाचा वापर करायचा असेल त्या करण्यापूर्वी
किंवा नंतर हात मात्र साबणानं स्वच्छ धुणं गरजेचं असतं. तर कावीळ हिपॅटायटिस म्हटलं, लक्षात राहू द्या 5 प्रकार पडतात ABCDE या पद्धतीनं. त्यानंतर डायरिया किंवा त्याला आपण अतिसार किंवा हगवण म्हणतो, म्हणजे जीवाणूजन्य विषाणूजन्य, लक्षात राहू द्या अँटीमिबा हिस्टोलिटिका, हे लक्षात राहू द्या अँटीमिबा हिस्टोलिटिका. आता याच्यामध्ये दूषित अन्न किंवा पाण्यामधून सुद्धा डायरिया होऊ शकतं. पोटदुखी किंवा ORS घ्यावं, बऱ्याचदा डॉक्टर त्याचा संदर्भ देतात. कॉलरा हा जीवाणूजन्य रोग आहे, किंवा टायफॉइड घ्या, तो सुद्धा जीवाणूजन्य रोग आहे. हे दोन्ही. कॉलरा कोणत्या कारक आहे त्याचा? फिब्रिओ कॉलरी या जीवाणूमुळे होणारा रोग म्हणजे कॉलरा, किंवा त्याला पटकी असं आपण म्हणतो, किंवा विषमज्वर किंवा त्याला टायफॉइड म्हणतो, हा साल्मोनेला टायपी. लक्षात ठेवा जीवाणूचं नाव काय आहे? साल्मोनेला टायपी. आणि हे दोन्हीही रोग कसे आहेत? दूषित अन्न आणि पाणी याच्यामुळे होणारे हे रोग आहेत. आता जेव्हा टायफॉइड होतो ना, तेव्हा टायफॉइड झाला कसं ओळखलं जातं की ताप खूप मोठ्या प्रमाणात येतो, म्हणजे 104 डिग्री फॅरेड एवढ्यापर्यंत ताप आला जातो. तर भूक मंदावते, डोकेदुखी तर आहेत, किंवा अतिसार होणं, मळमळ होणं, हे टायफॉइडची महत्त्वाची लक्षणं आहेत. स्वच्छ पाणी पिणं, उकळून पाणी पिणं, लसीकरण गरजेचं आहे करणं. तर टायफॉइडवर हे महत्त्वाचे उपाय उपचार तुम्हाला पाहायला मिळतील. नंतर दुसरा महत्त्वाचा रोग अलीकडच्या काळामध्ये डेंग्यू या रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला तुम्हाला पाहायला मिळतो. डेंग्यू म्हणजे काय ना, तर ज्या ब्लड प्लेटलेट असतात तर त्या हळूहळू कमी होत जातात. ब्लड प्लेटलेटचं प्रमाण जर एकदम कमी झालं तर माणूस मृत्यू येऊ शकतो. तर डेंग्यू हा एक महत्त्वाचा रोग आहे. ॲक्च्युली जेव्हा पाऊस पडतो आणि पाऊस पडल्यामुळं पाणी जे साचलं जातं, बऱ्याच ठिकाणी गटारे असतील किंवा काही डबके असतील तर त्याच्यामध्ये पाणी साचतं. ते पाणी साचल्यामुळं ना त्या ठिकाणी डासांची संख्या वाढते. त्यापैकी कोणत्या डासामार्फत ॲक्च्युली डेंग्यू हा संसर्गजन्य रोग पसरतो असा जर तुम्हाला प्रश्न विचारला तर डेंग्यू हा एडिस, लक्षात ठेवा नाव, एडिस इजिप्ती या प्रकारच्या डासामार्फत डेंग्यू हा संसर्गजन्य रोग पसरतो. लक्षात ठेवायचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. कोणत्या डासाच्या मार्फत डेंग्यू हा संसर्गजन्य रोग पसरतो असं विचारलं तर त्या डासाचं नाव आहे, कोणत्या प्रकारचं आहे? एडिस इजिप्ती नावाच्या किंवा या प्रकारच्या डासामार्फत डेंग्यू हा संसर्गजन्य रोग पसरतो. आता हा आजार कोणत्या प्रकारातील? तर फ्लेवी व्हायरस या प्रकारातील. लक्षात घ्या, फ्लेवी व्हायरस या प्रकारातील डेन 1-2 या विषाणूमुळे होतो. डेन 1-2 या विषाणूमुळे होतो. म्हणजे डेंग्यू हा आजार पसरवण्याचं माध्यम कोण आहे? एडिस इजिप्ती. हा कसा आजार आहे? तर हा आजार आहे विषाणूमुळे होणारा. कोणत्या प्रकारामध्ये येतो? फ्लेवी व्हायरस या प्रकारामधला डेन 1-2 या विषाणूमुळे होणारा हा रोग आहे. आता लक्षात येतं. आता मी तुम्हाला अगोदर म्हटलं डेंग्यू म्हणजे काय, तुम्हाला 2 प्रकार, RBCs कमी होतात का डेंग्यूमध्ये, किंवा WBCs कमी होतात का, किंवा ब्लड प्लेटलेट कमी होतात का. डेंग्यू आजार असणं म्हणजे काय होतं, तर हे आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या ज्या ब्लड प्लेटलेट आहेत किंवा त्याला आपण रक्तबिंबिका म्हणतो, ह्या खूप कमी होत जातात. ॲक्च्युली याचं प्रमाण एवढं कमी होतं की त्याच्यामुळे समजा शरीरावर जर तुमच्या जखम झाली तर रक्त गोठत नाही. ओके, रक्त गोठण्यासाठी जे लागणारे महत्त्वाचे प्रोटीन्स असतात किंवा जे महत्त्वाचे घटक असतात ना ते तयार होत नाही. त्यामुळे रक्त एकदा जर तुम्हाला डेंग्यू झाला आणि तुमचा जर प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असेल तुम्हाला, आणि जर तुम्हाला तिथं जर थोडं खरचटल्यानंतर तुम्हाला जर रक्त यायला लागलं तर ते कंट्रोल करणं अवघड जातं. त्यामुळं डेंग्यू हा रोग म्हटलं तर ब्लड प्लेटलेट याचं प्रमाण खूप कमी होत जाणं हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आहे. मग याच्यामध्ये ताप तर येतोच, डोकेदुखी असतं, उलट्या होणं, किंवा दुसरं म्हणजे याच्यामध्ये एक महत्त्वाचं लक्षण होतं. डेंग्यू झालाय कधी ओळखलं जातं की जेव्हा डोळ्यांच्या खोबणीमध्ये दुखायला लागतं ना तेव्हा डेंग्यूची लक्षणं आहेत असं असतं. हे लक्षात राहू द्या. तर डेंग्यू म्हटलं तर ब्लड प्लेटलेट कमी होणं, याच्यामध्ये RBCs किंवा WBCs नाही, हे लक्षात घ्या. ब्लड प्लेटलेटचं प्रमाण कमी होणं म्हणजे डेंग्यू, हे इथं महत्त्वाचं ठरेल. आता आपण डेंग्यू या आजाराबाबत बघितलं. मी काय म्हटलं, कोणत्या डासामार्फत होतो? एडिस इजिप्ती या डासाच्या प्रादुर्भावामुळे किंवा त्याच्या संसर्गामुळे. आता मी तुम्हाला हिवताप विचारलं, हिवताप कोणत्या डासाच्या मादीमुळे होतो? तर तो ॲनाफिलीस नावाच्या मादीच्या डासामुळे होतो. हिवताप हा रोग कोणत्या डासाच्या मादीमुळे होतो? तर नाव लक्षात ठेवा, ॲनाफिलीस डासाच्या मादीमुळे होतो. त्यानंतर हत्ती रोग घ्या. हत्ती रोग कोणत्या डासाच्या मादीमुळे होतो? तर हत्ती रोग क्युलेक्स डासाच्या मादीमुळे होतो.
खूप महत्त्वाचे पॉईंट आहेत. म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला ॲनाफिलीस व एडिस डासाचे वास्तव्य जर बघितलं स्वच्छ पाण्यामध्ये असतं. म्हणजे ॲनाफिलीस असू द्या किंवा एडिस डास असू द्या, हे स्वच्छ पाण्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. तर क्युलेक्स हा जो डास आहे तर जो प्रदूषित पानं किंवा गटार असतात ना त्या ठिकाणी पाहायला मिळतो. म्हणजे तुम्हाला इथं 3 पॉईंट झालं. डेंगू जर आजार म्हटलं तर तुम्हाला एडिस इजिप्ती ह्या डासाचा महत्त्वाचा संक्रामक असणारा तो डास आहे, हे लक्षात घ्या. हिवताप म्हटलं ॲनाफिलीस डासाची मादी, हत्ती रोग म्हटलं क्युलेक्स डासाच्या मादीमुळं. आता ॲनाफिलीस व एडिस डासाचं वास्तव्य स्वच्छ पाण्यामध्ये आणि क्युलेक्स डासाचं वास्तव्य हे प्रदूषित पाणी किंवा गटारामध्ये असतं. स्वाईन फ्लू हाही घटक तुम्हाला दिलेला आहे. स्वाईन फ्लू संसर्ग होण्याची कारणं म्हणजे स्वाईन फ्लूचा संसर्ग एकतर डुक्कर या प्राण्याद्वारे किंवा माणसाद्वारे होतो, हे लक्षात राहू द्या. स्वाईन फ्लू विषाणूचा प्रसार रोग्याच्या कशामधून होऊ शकतो? घामामधून, हे लक्षात ठेवा. तसंच नाकातील का घशातील स्राव का थुंकीतून पण होऊ शकतो. म्हणजे रोग्याच्या घामामधून सुद्धा स्वाईन फ्लू विषाणूचा प्रसार होऊ शकतो. स्वाईन फ्लू झाला लक्षणं कशी ओळखायची? तर धाप लागते, श्वसनाला अडथळा निर्माण होतो किंवा बऱ्याच वेळा घसा खवखवतो असं म्हणतो आपण, दुखतो म्हणतो किंवा शरीर दुखणं, ही स्वाईन फ्लूची महत्त्वाची लक्षणं आहेत. स्वाईन फ्लूचं निदानासाठी रुग्णाच्या घशातील जो द्रव पदार्थ असतो त्याचा नमुना प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवला जातो. म्हणजे आता आपल्या पुण्यामध्ये असलेली संस्था ती म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी किंवा NIV म्हणतो आपण, राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, ही पुण्यामधली आहे. ओके, किंवा राष्ट्रीय संचारी रोग संस्था जी आहे दिल्लीमधली, ह्या तपासणीसाठी व्यवस्था करण्यात आलेली महत्त्वाचं आहे. आता स्वाईन फ्लू किंवा या देशामध्ये कोणत्या देशामध्ये प्रथम याची बाधा झाली? तर मार्च 2009 मध्ये मेक्सिको हा देश आहे, या देशामध्ये स्वाईन फ्लू या आजाराची प्रथम बाधा झाली होती. स्वाईन फ्लू म्हणजे इन्फ्लुएन्झा A H1N1, लक्षात ठेवा. विषाणू कोणता? स्वाईन फ्लू म्हणजे इन्फ्लुएन्झा A H1N1 हा रोग होतो. आता हा रोग डुकरामध्ये आढळणाऱ्या विषाणूमुळे मी ऑलरेडी म्हटलं, कारण डुकरामध्ये वावरणाऱ्या जो व्यक्ती असतात ना त्या व्यक्तींना या विषाणूची बाधा होऊ शकते, हे लक्षात असू द्या. स्वाईन फ्लू नंतर महत्त्वाचा रोग जर म्हटलं तर तो एड्स आहे. एड्स म्हणजे काय? ॲक्वायर्ड इम्युन डिफिशियन्सी सिंड्रोम. आता हा कोणत्या विषाणूमुळे माणसाला होतो? तर HIV या विषाणूमुळे होतो. HIV म्हणजे काय? ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस, लक्षात राहू द्या. H फॉर ह्युमन, I फॉर इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस या विषाणूमुळे हा रोग मानवाला होतो. आता HIV किंवा एड्स झाला म्हणतो आपण, तर मानवाची काय होते? तर जी रोगप्रतिकारशक्ती असते, म्हणजे नॅचरली जी रोगप्रतिकारशक्ती माणसाची असते ना ती हळूहळू कमी होत जाते. आणि हळूहळू जर रोगप्रतिकारशक्ती कमी झाली तर HIV झालेल्या रोगाला किंवा एड्स झालेल्या रोगाला ना विविध रोगांची लागण होते, आणि ती लागण झाली तर तुम्हाला तिथं कंट्रोलमध्ये येणं कठीण जातं. त्यामुळं ॲक्च्युली HIVच्या बाबतीमध्ये आता नेमकं निदान करण्यासाठी ना एक चाचणी आहे, त्याला एलायझा चाचणी असं म्हटलं जातं, रक्ताची चाचणी एलायझा. आता हे तुम्हाला इथं लक्षात असू द्या. तुम्ही HIV विषाणू पहिल्यांदा कुठं सापडला? तर तो आफ्रिकेमधल्या एका माकडामध्ये सापडलेला होता. म्हणजे भारतामध्ये जर तुम्ही थोडंसं विचार करा, भारतामध्ये असं म्हटलं तर म्हणजे UN एड्स किंवा नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम आहे यांच्यानुसार जर भारतामध्ये 80 ते 85% जो संसर्ग आहे तर तो असुरक्षित विषम लैंगिक संबंधातून पसरत आहे. ओके, तर एड्सचं प्रमाण यामुळे पसरत आहे, हे सुद्धा लक्षात असू द्या. बाकी रोगामध्ये म्हटलं तर रेबीज रोग आहे. रेबीज हा विषाणूजन्य रोग आहे. आता हा रोग संसर्ग झालेला जो कुत्रा, ससा, माकड, मांजर इत्यादी चावल्यानंतर होतो. आता या रोगाचे जे विषाणू असतात तर ते विषाणू काय करतात? तर मज्जातंतू वाटे आपल्या मेंदूमध्ये प्रवेश करतात. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय? रेबीज झालेल्या रोगाचं महत्त्वाचं लक्षण कसं ओळखायचं? ते म्हणजे हायड्रोफोबिया. हायड्रोफोबिया म्हणजे काय? जलद्वेष. जलद्वेष म्हणजे काय? की या रोगामध्ये, हा जो रोग आहे या रोगामध्ये जो रोगी असतो ना तो पाण्याला खूप घाबरत असतो. म्हणजे पाणी बघितलं का तो घाबरतो, म्हणून प्राणघातक हा रोग आहे. म्हणजे जर आता हा रोग होण्यापूर्वी रेबीजची लस दिली जाते, म्हणजे लस देऊन पण त्याचं संरक्षण करता येतं. शक्यतो कुत्रा चावल्यानंतर या आजाराची लक्षणं 90 ते 175 दिवसामध्ये सुद्धा दिसू लागतात. तर लक्षात ठेवा, रेबीज रोगाचं महत्त्वाचं लक्षण म्हणजे हायड्रोफोबिया, म्हणजे पाण्याला घाबरत असतात ते रोगी, हे लक्षात घ्या. आता रेबीज रोगाची लक्षणं कशी ओळखायची? एक तर पाण्याची भीती वाटणं, मी हायड्रोफोबिया म्हटलं, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. किंवा अतिशयोक्ती करत वागणं, किंवा 2 ते 12 आठवडे जर ताप राहत असेल तर तो रेबीज रोगाची लक्षणं आहेत, हे तुम्हाला इथं लक्षात येणं गरजेचं आहे.
असंसर्गजन्य रोगामध्ये बघितलं तर कॅन्सर आहे. कॅन्सरचे प्रकार खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. नंतर पुढचा प्रश्न घटक आहे तो म्हणजे डायबिटीज किंवा मधुमेह. म्हणजे आपलं जे स्वादुपिंड आहे, या स्वादुपिंडात निर्माण होणारं जे इन्शुलिन्स हे संप्रेरक आहे, हे काय करत असतं तर रक्तातलं जे ग्लुकोज आहे तर ते शर्करेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवत असतं. म्हणजे आपल्या रक्तातील जी ग्लुकोज नावाची शर्करा आहे, या साखर आहे, त्याच्यावर प्रमाण ठेवत असतं. समजा इन्शुलिनचं प्रमाण कमी झालं तर या शर्करेचं प्रमाण नियंत्रित होणार आहे का? नियंत्रित ऑब्व्हियसली नियंत्रित होणार नाही. म्हणजे या विकाराला काय म्हटलं तर डायबिटीज असं म्हटलं जातं. म्हणजे या लक्षणाकडे ज्या व्यक्तीला डायबिटीज होतो तर त्यांना कोणत्या घटकाकडे दुर्लक्ष करायचं नाही, की रात्री मूत्र विसर्जनास वारंवार जावं लागणं, वजन खूप वाढणं किंवा कमी होणं यासारखी लक्षणं असतात. आता कधी कधी मधुमेहाच्या लक्षणामध्ये एकतर अनुवंशिकता महत्त्वाचा घटक आहे किंवा अतिलठ्ठपणा आहे, व्यायामाचा किंवा कष्टाचा अभाव असेल, बऱ्याच वेळा मानसिक ताण तणाव हा सुद्धा महत्त्वाचा घटक मधुमेह पेशंटमध्ये पाहायला मिळतो. त्यानंतर असंसर्गजन्य रोगामध्ये म्हटलं तर हृदयविकार, हार्ट डिसीज अलीकडच्या काळामध्ये ना हे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतंय, हे लक्षात येईल. या चॅप्टरच्या सुरुवातीला काही महत्त्वाचे पॉईंट म्हणजे माहीत आहे का तुम्हाला हा सेक्शन. पहिल्यांदा पंतप्रधान जन औषध योजना, तारीख लक्षात ठेवा. पंतप्रधान जन औषध योजना 1 जुलै 2015 रोजी भारत सरकारने जाहीर केली. म्हणजे मोदी सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर पंतप्रधान जन औषध योजना जाहीर करण्यात आली. या योजनेअंतर्गत काय केलं जातं तर एकदम चांगल्या दर्जाची जी औषधं असतात ती कमी किमतीत जनतेला उपलब्ध करून देण्यात येतात आणि याच्यासाठी जन औषधी स्टोअर सुरू करण्यात आलेली आहे. परीक्षेसाठी काय लक्षात ठेवायचं, पंतप्रधान जन औषध योजना केव्हा सुरू केली भारत सरकारनं? 1 जुलै 2015ला सुरू केलेली होती. आता दुसरं म्हणजे जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल, जागतिक हृदय दिन 29 सप्टेंबर, जागतिक रक्तदान दिन 24 जून किंवा जागतिक मधुमेह दिन 14 नोव्हेंबर. म्हणजे 14 जून आणि 14 नोव्हेंबर आहे, लक्षात राहू द्या. 14 जून आणि 14 नोव्हेंबर. जागतिक रक्तदान दिन 14 जून आहे आणि जागतिक मधुमेह दिन 14 नोव्हेंबर आहे. तर हा आपला 8वी विज्ञान या पुस्तकातला दुसरा चॅप्टर होता, आरोग्य व रोग. हा लेक्चर जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुम्ही अजूनही तुमच्या मित्रांना शेअर केलं नसेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. ठीक आहे. अशाच महत्त्वाच्या घटकामध्ये पुढील सेशन होईल, भेटूया. ठीक आहे. थँक्यू.